एकाच वेळी 100 नगरसेवकांचे राजीनामे. ममता बॅनर्जींच्या टीएमसी मध्ये मोठी उलटफेर. खासदार आमदारही भाजपमध्ये जाणार. नेमकं घडतंय काय, सगळं जाणून घेऊ. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना एका पाठोपाठ एक धक्क्यांवरून धक्के बसतात. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून ममतांच्या पक्षाचे वाईट दिवस सुरू झालेत. पक्षात मोठ्या घडामोडी घडताना दिसतात. लोकसभेतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा असतानाच आता 100 नगरसेवकांनी राजीनामे दिल्याची माहिती मिळतीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच ममता बॅनर्जींना हा आणखीन एक मोठा धक्का मानला जातोय. अनेक नगरपालिकांमधून 1-2 अशा प्रकारे 100हून अधिक नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर नगरपालिकेमधून सुद्धा 8 नगरसेवकांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे. या नगरसेवकांनी राजीनामे देताना आरोप केलेत की पक्ष नेतृत्वाकडून कोणतंही मार्गदर्शन मिळत नाहीये. पालिका कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रशासनावर दबाव वाढलाय. दरम्यान फक्त नगरसेवकच नाही तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्येही नाराजी उघडपणे दिसू लागली आहे. मंगळवारी काकोली घोष यांच्यासह तृणमूलचे 6 आमदार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या प्रशासकीय आढावा बैठकीला उपस्थित होते. भाजप ममतांचे महत्वाचे नेते गळाला लावत आहे आणि अशामुळे पक्ष टिकवणं हे ममतांपुढचं सर्वात मोठं आव्हान मानलं जात आहे. तृणमूलचे 50% आमदार त्याचबरोबर खासदार भाजपमध्ये यायला तयार असल्याचं भाजप खासदार सौमित्र खान यांनी सांगितलंय. ते नेमकं काय म्हणाले तेही ऐका. आज सेंट्रल कमेटी बोलेंगे, आज केंद्रीय बीजेपी नेतृत्व एक बार बोलेंगे तो तृणमूल कांग्रेस पार्टी नहीं रहेगा, सब आने के लिए तैयार है. हाँ मैं बोल रहा हूँ ना, 50% विधायक अपना विधानसभा में आए नहीं या 20 सांसद आने के लिए तैयार है, लेकिन हमारा जो है हमारा एक्टिव मेंबर्स भी चलेगा. उसको क्या बोले हो तो अरे कोई नहीं रह पाएगा. सब चाहते हैं भाई, इतना पब्लिक ने इतना तृणमूल नेता को गंदा पब्लिक मतलब गंदा नेता बोल रहा है ना. पब्लिक ने तृणमूल नेता को गंदा नेता बोल रहा है तो उसने सब लाज में सोच के सब आ जाएगा. कोल्हान का क्या हाल होगा? कोल्हान हरिबोल करेगा, हरिबोल जय श्री राम करेगा. त्यामुळे ज्या टीएमसीनं 2 दशकं बंगालवर वर्चस्व गाजवलं त्याच पक्षात आता बंडाची ठिणगी पेटल्यामुळं ममता या आव्हानाचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.